जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री 2-2 वर्ष उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नालायक शासनाचा 2-2 वर्ष उपोषण करता या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नालायक शासनाचा उपोषण करणाऱ्या दुर्लक्ष करणाऱ्या नालायक शासनाचा आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, खाली करा। अरे कोण म्हणताय करणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणताय करणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी 630 दिवसापासून उपोषणास बसले, मग सरकार काय झोपले का? विष्णू कारंपुरी महाराज यांचा सवाल। उपोषण आंदोलकांची दखल घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू। जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट आंदोलन गेट येथे उपोषणास बसलेल्या सर्व उपोषणकर्त्यांना पाठिंबा व शासन प्रशासनाचे निषेध करण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना व उपोषणकर्त्यांचे संयुक्त निदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज म्हणाले, शेतकरी, कष्टकरी, महिला व संघटना 630 दिवसापासून उपोषण करीत आहेत, मग शासन व प्रशासन झोपली का? अशी टीका महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले आणि आंदोलकाची त्वरित दखल घ्या, अन्यथा सर्व उपोषणकर्त्यासह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला। बेकायदेशीर खडी क्रशर, बेकायदेशीर खडी क्रशर, शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय, हे धंदे बंद झालेच पाहिजे। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म्हणजेच पूनम गेट आंदोलन गेट जवळजवळ 8 ते 10 उपोषण आंदोलक या ठिकाणी कार्यकर्ते बसलेले आहेत, त्याचबरोबर महिला बसलेल्या आहेत। त्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत। प्रामुख्याने 630 दिवस झाले, 1 महिन्यापासून 630 दिवसाच्या मोठ्या प्रमाणामध्ये बसलेले आहेत। यांच्याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत आहे। हे लक्ष वेधण्यासाठी आणि त्याचबरोबर या सुस्त प्रशासनाला जागरूक करण्यासाठी आणि दुर्लक्ष करण्यात या बेजबाबदार सरकारला जागरूक करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आणि या सर्व कामगार बसलेल्या उपोषणकर्त्यांना एकत्रित करून त्यांना एक आपला पाठिंबा देण्यासाठी, त्यांना ऊर्जा निर्माण करण्यासाठी आज आंदोलन ठिकाणी झालेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून आपापल्या संघटना, आपल्या प्रतिनिधी आपल्या व्यथा मांडल्या, त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत आणि त्या व्यथा शासनाने ऐकला असं मी गृहीत धरतो। नाही ऐकल्यास परत एकदा ऐकवण्याचा प्रयत्न करतो, पण लवकरात लवकर यांच्या समस्या सोडवा, नाहीतर आम्ही तुमची खुर्ची ठेवणार नाही, तुम्हाला खुर्चीवर बसू देणार नाही, अशा इशारा देतो सर्वांच्या वतीने। जय हिंद, जय महाराष्ट्र।